आज आपण चीक कसा तयार करायचा किंवा खरवस कसा तयार करायचा हे बघणार आहोत. तर खरवस करण्यासाठी गाय व्यायल्यानंतर तिला जे पहिलं दूध येतं ते दूध म्हणजे हे चीक. तर हे चीक वापरून आपण त्याच्यापासून खरवस तयार करणार आहोत. कोण त्याला चीक सुद्धा म्हणतात, कोण त्याला खरवस म्हणतात. तर याच्यापासून आपण आज सविस्तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर आता हे गाईचं चीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे पहिल्या दिवसाचं चीक आहे. पहिल्या दिवसाचं चीक असतं तर ते थोडं घट्ट असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडं जास्ती वापरायचं. आणि ते जर दुसऱ्या दिवशीचं असेल तर ते थोडं पातळ असतं, तर त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडं कमी घ्यावं लागतं. तर आता मी तुम्हाला प्रमाण कसं घ्यायचं आणि चीक किंवा खरवस कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हा जो चीक असतो हा खूप पौष्टिक असतो. ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात. इम्युनिटी बुस्टर म्हणून हे काम करतं. आणि ह्या चिकापासून आज आपण खरवस तयार करणार आहोत. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता हे बघा, मी हे एक भांडं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 पेला एवढं मी चीक घालून घेणार आहे. हा 1 पेला चीक याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय. आणि ह्याच पेल्याने 2 पेले एवढं मी त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे. दूध आपण नॉर्मल टेम्परेचरचं गाई म्हशीचं दूध सुद्धा त्याच्यामध्ये चालेल. हे बघा, ह्याच पेल्याने मी आता 2 पेले एवढं मी दूध घालून घेणार आहे. 2 पेले त्याच्यामध्ये दूध घालून घेतले. आता ह्याच पेल्याने 1 पेला एवढं मी ह्याच्यामध्ये गुळ घालून घेणार. आता हा गुळ आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये ढवळून मिक्स करून घ्यायचा. गुळ आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. आता हे बघा, ह्यातला सगळा गुळ आहे तो आपला विरघळून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पूड घालणार आहे. याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा एवढी वेलची पूड घालायची आणि जायफळ पूड घालायची. ह्याचा फ्लेवर चांगला येतो म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं केशर सुद्धा घालणार आहे. केशराचा कलर छान येतो आणि केशराची टेस्ट सुद्धा चांगली लागते, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं केशर घालून घेणार आहे. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी ज्या भांड्यामध्ये मी सेट करत ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे. आता हे बघा, ह्या भांड्यामध्ये मी सेट करत ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये मी हे सगळं चीक जो आहे हा मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. हा याच्यामध्ये ओतताना सावकाश ओतायचा. खालचा गाळ आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचा नाहीये, कारण गुळामध्ये खडे असतात बारीक बारीक, तर ते त्याच्यामध्ये यायला नको म्हणून आपण तो अगदी सावकाश असं गाळून घेणार आहे. सावकाश ओतून घ्यायचंय. आता हा चीक जो आहे तो मी 20 ते 25 मिनिटं वाफत ठेवणार आहे. बघा, ह्या कुकरमध्ये मी आता ते भांड ठेवून देणार आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. गॅस मोठा ठेवायचा. मी आता 25 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते आणि नंतर आपण थोडी वाफ केल्यानंतर आपण ते बघूया. हे बघा, आता साधारण 25 मिनिटं झालेली आहेत. मी तुम्हाला आता हे उघडून दाखवते. हे बघा, अगदी मस्त असं त्याला जाळी आलेली तुम्ही बघू शकता. केशर सुद्धा छान पसरले. तर आपला हा खरवस तयार आहे. तर हा खरवस तयार झाला की नाही बघण्यासाठी हे बघा, मी स्टिक त्याच्यामध्ये घालते. हे बघा, जशी तशी परत आलेली आहे. म्हणजे आपला खरवस तयार आहे. आता मी ह्याला असंच थंड करत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्या वड्या पाडून दाखवणार आहे. आपण आता त्याला थंड करत ठेवूया. बघा, आता हा आपला खरवस जो आहे हा पूर्ण सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त अगदी. आता ह्याच्या आपण वड्या करून घेणार आहोत. आता आपण आपल्याला हव्या त्या शेपच्या पण वड्या त्याच्या पाडून घ्यायच्यात. हे बघा, अगदी मस्त एकदम सॉफ्ट असा हा खरवस तयार झालेला आहे. आता आपण बघूया, एक वडी मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते.
खूप नाजूक काम आहे. किती सॉफ्ट झालंय हे तुम्हाला आता दिसेल. आबा पकड जरा. हे बघा, पाहताय अगदी हलवलं तर हे बघा कसं एकदम सॉफ्ट आहे, बघूनच समजते आपल्याला. हे बघा, एकदम मस्त असं आपला खरवस तयार आहे. चला आता खरवस खाऊया, एन्जॉय करूया.